थँक्यू थँक्यू. हा गायजानी, दिवाळीची तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा बरोबर ठेवतो. हा ठेवतो. दादा खास वेणू वहिनीच्या पद्धतीने बेसनाचे लाडू केलेत. बघू बघू सगळ्यांना देतोय. झडप मारू नकोस. नाही हात खाली कर. थांब जरा. थँक्यू. तुला घ्या आपण. असे साजरे झाले, मी जसे शिकवले होते ना तसेच केले बरं नलबाई तुम्ही. आत्या मस्त. अनिश अनिश अरे अनिश अनिश, लाडू घे. अरे तुझी आई जसा लाडू बनवायचं ना तसा अगदी निलेमाने बनवलेला आहे. बघ बघ बघ, खाऊन बघ. घे घे बघ घे. अनिश, अरे मोठ्यांच्या पाया पडायचं असतं. तू सांगितलं म्हणून पाया पडू नकोस. पाया पडण्याचं महत्व काय असतं ते पहिल्यांदा लक्षात घे. आज तू जर मोठ्यांना मान दिलास तर उद्या इरा आणि ईशान सुद्धा तुला मान देतील. कसं काय छान ना? दादा तू घेतला नाहीस. अरे होय की मी नाही घेतला. साजरे झाले भाऊजी. छान. तू चांगलं शिकवलंस ना. वेणू वहिनीच्या पद्धतीने केलेत बोलले ना. हा नाही पण ती नाही ते माई पद्धत वेणूचीच आहे. गाईज हे डिझाईन कसं वाटतंय? सुंदर सुंदर. कुड हॅव बीन बेटर बट काहीच प्रॉब्लेम नाही. आपण करूया. फालतूपणा करू नका. चला. सो हे डिझाईन आपण फायनल करूया. त्यानुसार आपण काम करायला सुरुवात करूयात. ओके. इथे मी कलर्स मेन्शन केले. कलर्स नुसार आपण आता कट करायला सुरुवात करूयात. Okay. बस कियान आणि इरा तुम्ही दोघं येलो कलरचे ट्रायंगल्स कट करा. ओके. तुम्ही झिरमिळ्या कट करा पिंक कलरच्या. तुम्ही पण झिरमिळ्याच करा. दुसऱ्या आपण ग्रीन कलर. नाही आपण पिंक करूया. आम्ही तुला वेगळं काम देतो. ओके. हेल्प करते ना. नाही नाही काही गरज नाही. आई क्रिएश दादा मला एकदम हार्ड काम दे. मी खूप प्रो आहे. I know. मी separate देतोय. गुड बॉय. नको जाऊ दे मी झिरमिळ्या. मला काय काम आहे. कंदील बनवायचं आहे. हा तू कंदील बोलतेस ना. आपण एक काम करू. आपण आपण कंदील बनवतोय पण यंदा पाऊसच एवढा पडतोय की कंदील लावायचा कसा आणि कुठे? हो रे. अरे पण ठीक आहे, दरवर्षी आपण देव दिवाळीपर्यंत कंदील ठेवतोच की. ए तुषार काका देव दिवाळी म्हणजे काय असतं? अरे म्हणजे देवांच्या घरची दिवाळी बरोबर. म्हणजे आपले मम्मा बाबा जिथे दिवाळी सेलिब्रेट करत असतील ते घर ना. हो शांत करेक्ट तेच घर. अरे चला ना जरा गाईज ईशान ही लेंथ नाही. हो चकली पण छान खुसखुशीत झाली आहे ग. चकलीच नाही, सगळा फराळ अगदी उत्तम झालाय रुपाली वहिनी. थँक्यू. पण मला काय वाटतं आपण माजगावकरांच्या घरचा फराळ पण टेस्ट केला पाहिजे नाही का? नाही का म्हणजे आता हे आपले सातपुते ते सांगत होते माजगावकरांच्या घरातून एकदम घमघमाट येत होता म्हणे. आणि तुम्हाला माहिती आहे सातपुते कसे आहेत, काही ना काही निमित्त काढून माजगावकरांच्या घरी गेले आणि सगळा फराळ टेस्ट करून आले. म्हणजे मग तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना. मग जा तुम्ही पण जा माजगावकरांकडे जा, सगळा फराळ टेस्ट करून या. तसं नाही ग. आता तू कसा एकदम छान फराळ बनवलाय, सुंदर, यांना आवडला, यांनी कौतुक केलं, तसा एक आपल्या सोसायटीत रीत आहे ना. आपण हा फराळ प्रत्येक मेंबरना पाठवतो व ते त्यांच्या घरचा आपल्याला देतात. म्हणजे कसं सगळ्यांच्या घरचा वेगवेगळ्या चवीचा फराळ आपल्याला टेस्ट करायला मिळतो. मग तसा आपण आपला फराळ माजगावकरांना द्यायचा है ना, म्हणजे त्यांचाही आपल्याला टेस्ट करायला मिळेल असं म्हणत होतो. एक आपली सोसायटीची रीत. आपण पाळतो ही रीत,
माझगावकर पाळत असतील, फराळ येणार आहे तुमच्याकडे. यंदा तर माझगावकरांची बहीण आलीये, फराळ तिने केलाय. अच्छा, म्हणजे खरी चव तिच्या हाताला येतं. म्हणजे हा सातपुतेनी जो फराळ टेस्ट केलाय तो सगळा निलिमाताईने बनवलाय तर. नाही नाही, बघूया आपल्याला कधी खायला मिळतंय. सोसायटीत फराळ देते. आता सोसायटीत फराळ देण्याचे परिणाम बघा. सगळा फराळ तो खारट होणार आणि मग तुझी बदनामी होणार. हेंबाडे रोज माय रगत पिते, मला टोचून टोचून बोलते. आता पाय तुझी दिवाळी मी कशी हॅपी करतो पायस तू. मला सांगते आता. मामी, काय झालं बाई? काय तुम्ही एकटेच काय बोलताय? नाही ते दिन दिन दिवाळी गाय म्हशी वावाळी ते असं म्हणायला लागते ना, दिवाळी आहे ना म्हणून मी ते बोलून राहिले. ते बोला लागते ते. बर ते जाऊ द्या. मला देसाई सातपुतांकडे सगळ्यांकडे फराळ घेऊन जायचंय. मी हे घेऊन जाऊ का? हो, ते तू या निलिमा आजीनच भरलं ना. मी काही हो ना, हे घ्या, हे पाय, घेऊन जाय घेऊन जाय. मी माया बाई माया काम करतो. ते हे पण ते घेऊन ताट जाय. पण द्या. हे पण घेऊन जाय. हळू सावकाश, पाहिजो पडीन. हॅपी दिवाळी. चालतं, पण एक काम करा, तुम्ही मला तुमचा फोन नंबर द्या. मी फोन नंबर घेते, नोटबुक घेतो तिकडे. एक मिनिट. हा मग तुम्ही नंबर द्या. थांबा, मी नोटबुक घेतो. म्हणजे काय, मला लिहून काढ ठेवायला बरोबर ना, नंतर मग काय. हा हा, मला फोन द्या. गेलं बरं, सांगताय. हॅलो. हा, मला नंबर सांगा. ओके. हा कोणाचा नंबर आहे? ब्रोकर? रेंटसाठी? बरं, एक मिनिट, त्यांच्याशीच बोला. नाही, मी बोलतो त्यांच्याशी. हा ठीक आहे. ओके. बाबा, घर रेंटवर देणार? कुठलं हे? मग आपण? हे बघ, तू मुलांना घेऊन तुझ्या आईकडे जा. हा, आणि राधाकिशनला आपण त्यांच्या गावी परत पाठवून देऊ. आता मी आणि निलिमा आम्ही काय वन रूम किचन मध्ये राहू शकतो ना. आणि अनिश तो बघेल ना, म्हणजे ठरवेल काय ते त्याचं. पण का बाबा? त्याशिवाय एवढी मोठी रक्कम उभी नाही करता येणार भैरवी. पण रेंटने सुद्धा एवढी मोठी रक्कम कशी उभी राहणार आहे बाबा? पण ते दाखवून आपण लोन मग घेतलं तर? असं नाही होणार. पण हे घरच जर विकून टाकलं आपण तर? बाबा, नाही, व्हायलाच हवं. 50 लाख रुपये 10 दिवसात उभे करायचे, आणि आपल्याजवळ आहे काय? हे घर. नाही, हे घर विकण्याशिवाय पर्याय नाही आपल्याला भैरवी. नाही बाबा, तुम्हाला हे घर विकायला लावून मी माझ्या स्वप्नांचे इमले नाही बांधणार आहे. अगं तू काय 4 घरं घेशील अशी? त्यात काय एवढं? बरं, ते जाऊ दे. तो फराळ देऊ दे ना सगळ्यांना. आणि त्या देसाईला पहिल्यांदा दे, त्याला कळू दे फराळ म्हणजे काय असतं ते. निलिमाने केलंय. हो, मी घेऊन जाते आता. पण हे घर विकण्याचा विचार डोक्यातनं काढून टाका. हा. खा खा लाडू खा. तोंडाला पाणी सुटलंय ना तुमच्या? लाडू खा.
पाहिजे तेवढे नाही ते कसं आहे नैवेद्याचं ताट तसं ठेवू नये ना ते खा लागते म्हणजे ते बरं असते तसं ठेवू नये तसं. मग इथं बसा आणि खात बसा लाडू. हा? असं म्हणता चालेल मग. शंकर पण मीठ किती टाकलं त्याच्यात किती टाकलं त्याच्यात मीठ आलं नाही त्याच्यात मीठ कोण टाकलं सारा फरात मीठ आला. वा बेसन लाडू साजूक तुपातले. साजूक तुपातला बेसन लाडू माझा जीव की प्राण. आणि काय एकदम योग्य प्रमाणात साखर, वेलची, बेदाणे, काजू. आहा हा 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 अप्रतिम अप्रतिम दुसरा शब्द नाही. आणि ही चकली काय खुसखुशीत आहे. अरे नुसती अशी तोंडात टाकली की खातच राहावंसं वाटतं. नाही म्हणजे अशी चकली जर कोणाला मिळाली ना तर माणूस खाण्यापासून थांबणारच नाही. हो ना, ते तर दिसतच आहे. अहो तुम्ही फराळ खायचं थांबतच नाही आहात. नाही मी मस्करी करत नाहीये रुपाली. एकदा तू खाऊन तर बघ, तू सुद्धा थांबणार नाहीस. तुम्ही काही शिल्लक ठेवलं तर मी खाईल ना. रुपाली ताई नका काळजी करू, मी दुसरं ताट घेऊन येते तुमच्यासाठी. अगं नको नको. अगं तुला काय सांगू, गेले काही दिवस आहेत ना हे सारखा फराळच खातायत. त्यांना फराळ खाताना बघून आहे ना माझ्या फराळावरचं मन उडालंय. अगं कुठेतरी यांना थांबवायला हवं ना, सारखं खातायत म्हणून म्हणाले ग मी. नाही भैरवी, पण अगदी शपथ म्हणजे या चकलीची शपथ घेऊन सांगतो, मी सोसायटीतल्या सगळ्यांच्या घरचे पदार्थ चाखलेत, पण असे फराळाचे पदार्थ, अशी चव कुणाच्याच फराळाला आली नाही. हो ना, निलिमा आत्यांनी केलंय सगळं. तुमच्यासाठी 2 लाडू मुद्दाम जास्त दिलेत. थँक्यू. तुम्हाला आणि तोरणेंना. त्यांना सोसायटीत राहण्याची परवानगी देत नव्हतात ना तुम्ही. भैरवी जाऊ दे ना, ती म्हणजे तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आताची वेगळी आहे ना.